जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा मार्च-एप्रिल 2025 रोजी होणार आहे, तर या परीक्षांचे प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल, तसेच थेअरी एक्झामचं शेड्यूल, हॉल तिकीटबाबत आणि प्रथम वर्षाच्या परीक्षेबाबत आपण या व्हिडिओमध्ये अपडेट घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या परिपत्रक क्रमांक 43/2025 हे दिनांक 15 मार्च 2025 रोजी जारी करून दिलं आणि यामध्ये त्यांनी एक्झामच्या रिलेटेड काही महत्त्वाचं शेड्यूल पब्लिश करून दिलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी इंटरनल, प्रॅक्टिकल, थिअरी एक्झाम जे काही डेट्स आहे, त्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर सेकंड, थर्ड इयर तसेच बाकीचे जे काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, त्याच्या देखील डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की विद्यापीठाने 15 मार्च 2025 रोजी अजून एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकाद्वारे म्हणजे परिपत्रक क्रमांक 41 होतं. त्यामध्ये त्यांनी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म भरणे बाकी आहे, यांच्यासाठी 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती म्हणजे 20 आणि 21 मार्च 2025 आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑलरेडी भरलेले त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही आणि 22 मार्चच्या आत हे विद्यार्थी काय करू शकतात, महाविद्यालयातून फॉर्म इन्वर्ट करू शकतात. मी तुम्हाला यापूर्वी प्रॅक्टिकल एक्झामच्या डेट सांगितल्या होत्या की 20 एप्रिलपासून प्रॅक्टिकल एक्झाम होतील, पण विद्यापीठाने आता ती तारीख थोडक्यात वाढवलेली आहे. कारण का की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि परीक्षेचे हॉल तिकीट मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं होतं की 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान तुमचे परीक्षेचे हॉल तिकीट येतील. आता परीक्षेचे हॉल तिकीट हे 23 ते 24 मार्च 2025च्या दरम्यान येणार आहे. आता तुमची जी काही थिअरी एक्झामिनेशन डेट आहे, तर विद्यापीठाने सांगितलेलं आहे की जे काही ऑल डिप्लोमा कोर्सेस आहे, तसेच बी-एचे जे काही विद्यार्थी आहे फर्स्ट इयरचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-कॉम इन बी-बी-ए, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए यांच्या जे काही परीक्षा वगैरे होणार आहे, यामध्ये इंटरनल, प्रॅक्टिकल आणि थिअरी एक्झाम या 25 मार्च 2025 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान कॉलेज लेव्हलला कंडक्ट करायला सांगितलेल्या आहे. तर बी-बी-ए किंवा बी-सी-एचे जे काही ए-आय-सी-टी-ईचे ॲडमिशन आहे, तर यांच्या जे काही फर्स्ट इयरच्या परीक्षा आहे, या 1 जून 2025 ते 20 जून 2025च्या दरम्यान कॉलेज लेव्हलला कंडक्ट करायला लावलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी बी-कॉमच्या सेकंड आणि थर्ड इयरला असतील, तर त्यापैकी बी-कॉमच्या थर्ड इयरची जी काही विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, ती 25 मार्च 2025 ते 4 एप्रिल 2025च्या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर विद्यापीठाची परीक्षा त्यांची 11 एप्रिलपासून स्टार्ट होत आहे, तर 22 एप्रिलपर्यंत थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. तर जे विद्यार्थी सेकंड इयर बी-कॉमला आहे, त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम ही 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान कॉलेज लेव्हलला घ्यायला लावलेली आहे किंवा इथे युनिव्हर्सिटी लेव्हल सांगितलंय, बट शक्यतो ती कॉलेज लेव्हलला असणार आहे. तर थिअरी एक्झाम ही 23 एप्रिल ते 3 मे 2025 दरम्यान होणार आहे. तर जे विद्यार्थी बी-एचे आहे सेकंड अँड थर्ड इयर यांच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 1 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान घ्यायला लावल्या आणि 11 एप्रिलपासून त्यांची विद्यापीठाची परीक्षा मॉर्निंग आणि इव्हिनिंग शिफ्टला होणार आहे. तर लॉचे जे काही ऑल फॅकल्टीचे विद्यार्थी आहे यांचे देखील प्रॅक्टिकल एक्झाम 9 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान होईल. तर त्यांची विद्यापीठाची परीक्षा 21 एप्रिल 2025 पासून स्टार्ट होणार आहे. जे विद्यार्थी बी-एस-सीच्या थर्ड इयरचे आहे, त्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 25 मार्च 2025 पासून स्टार्ट होईल. तर 4 एप्रिलपर्यंत त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. तर त्यांची विद्यापीठाची परीक्षा ही 9 एप्रिलपासून स्टार्ट होते, तर 25 एप्रिलपर्यंत थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असणार आहे. तर बी-एस-सी सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही 5 एप्रिल 2025 पासून स्टार्ट होत आहे, तर 15 एप्रिल 2025 पर्यंत राहणार आहे. आता याच्यामध्ये बी-एस-सी, कम्प्युटर सायन्स या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी समावेश आहे. तर बी-बी-ए, बी-बी-ए, आय-बी, बी-बी-ए, सी-ए जे सेकंड अँड थर्ड इयरचे विद्यार्थी आहे, यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 9 एप्रिल 2025 ते 19 एप्रिल 2025 रोजी होईल. तर थिअरी एक्झाम ही 20 एप्रिल 2025 पासून स्टार्ट होणार आहे. जे आय-डी-एसचे विद्यार्थी आहे, ऑल फॅकल्टीचे, त्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 10 एप्रिल 2025 पासून स्टार्ट होईल. तर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन
झाल्यानंतर त्यांची थिअरी एक्झाम 28/4/2025 रोजी जारी होईल. याच्या व्यतिरिक्त जे एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचे विद्यार्थी आहे, तर यांचे ॲज पर शेड्यूल पद्धतीने टेंटेटिव्ह जे काही एक्झाम शेड्यूल दिलेलं आहे, म्हणजे त्यांची पण 9 एप्रिल 2025 पासून ते 20 एप्रिल 2025 दरम्यान प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होईल आणि 22 एप्रिलच्या पुढे किंवा 23 एप्रिलच्या पुढे त्यांची विद्यापीठाची परीक्षा असू शकते. एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, की जे विद्यार्थी एस-वाय आणि टी-वायची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असेल, त्याच वेळेस त्यांची फर्स्ट इयरची कॉलेज लेव्हलची प्रॅक्टिकल एक्झाम असायला नको. तर ही सर्व सूचना महाविद्यालयाने पाळली पाहिजे. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं हॉल तिकीट हे तुम्हाला कॉलेजकडून कलेक्ट करावं लागेल. त्याकरता आपण आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करा. दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा. परीक्षा फॉर्म ज्यांचे भरणं बाकी आहे त्यांनी 20 आणि 21 मार्च 2025 रोजी परीक्षा फॉर्म भरा आणि 21 आणि 22 मार्च रोजी महाविद्यालयात ते फीसह जमा करायला विसरू नका. ही शेवटची आणि अंतिम मुदत असणार आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या काही महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी जर का द्यायच्या असतील, तर त्या सर्व तुमच्या टेलिग्राम चॅनलला दिल्या जातील. तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये जॉइन राहा. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊन त्यातील मेसेज काळजीपूर्वक बघत चला. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.